नवी मुंबई नेटवर्क। वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बालासाहेब ठाकरे की जयंती के औचित्य पर बाळासाहेबांची शिवसेना पार्टी नवी मुंबई संपर्क प्रमुख और पूर्व नगर सेवक किशोर पाटकर के नेतृत्व में वाशी स्थित विश्वदास भावे नाट्यगृह में भव्य अभिवादन समारोह का जोशो खरोश के साथ आयोजन किया गया, जहां इस अवसर पर प्रमुख अतिथि के तौर पर मौजूद रहे राज्य शालेय शिक्षण मंत्री व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर। साथ ही उपस्थित थे बाळासाहेबांची शिवसेना पार्टी के उप नेता विजय नहाटा, नवी मुंबई जिला प्रमुख विजय चौगले, युवा सेना महाराष्ट्र सदस्य ममित चौगले, उप जिला प्रमुख अशोक गावड़े, शिवराम पाटिल, सुरेश कुलकर्णी, विलास भोयर, रोहिदास पाटिल, बेलापुर मतदार संघ महिला संगठक सरोज पाटिल, एरोली विधानसभा जिला संगठक शीतल कचरे, पूर्व नगर सेविका, पूर्व नगर सेवक, महिला और पुरुष पदाधिकारी एवं तमाम कार्यकर्ता मौजूद रहे। इस दौरान माझा व्यवसाय माझा हक इस बिदवाक्य को सार्थक करते हुए मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना के तहत लाभार्थियों को दीपक केसरकर के हाथों फिरते बिक्री केंद्र रूपी टेम्पो का वितरण किया गया। भगवामय वातावरण के बीच जोरदार शक्ति प्रदर्शन के साथ संपूर्ण सभागृह जोश और उत्साह में लबरेज हो उठा। कहते हैं कि कार्यकर्ताओं की मजबूत ताकत के बिना पार्टी नहीं, और यही कारण था कि स्वर्गीय बालासाहेब ठाकरे के विचारों पर चलने वाले निष्ठावंत ज्येष्ठ शिव सैनिकों का इस दौरान अभिवादन कार्यक्रम में शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर ने ज्येष्ठ नागरिकों की सीट पर जाकर उनका अभिवादन कर उनका अनोखे प्रकार से सम्मान किया। इस दौरान इस अनोखे प्रकार से किए गए सम्मान से सभी ज्येष्ठ शिव सैनिक बेहद अभिभूत और खुशी में लबरेज नजर आए। हालांकि वह पल बेहद अविस्मरणीय पल बनकर साबित तब हुआ नवी मुंबई के सिडको धोखादायक इमारतों के पुनः विकास को गति देने वाले किशोर पाटकर की मौजूदगी में पुनर्विकास प्रक्रिया के 2200 लाभार्थियों को नए घर के PAA करार पत्र दस्तावेज अर्थात परमानेंट एकोमोडेशन एग्रीमेंट का वितरण कर 22 वर्षों से घरों की बाट जो रहे हजारों नागरिकों के घरों के ख्वाब को पूरा किया गया। कहते हैं कि स्वर्गीय बालासाहेब ठाकरे का एक ही सपना था कि गरीबों और शोषितों को खुद का घर मिल पाए। स्वर्गीय बालासाहेब ठाकरे के इन्हीं सपने को पूरा करने के मिशन में आगे बढ़ते हुए नवी मुंबई बाळासाहेबांची शिवसेना पार्टी के संपर्क प्रमुख किशोर पाटकर ने सिडको की धोखादायक इमारतों में रह रहे हजारों नागरिकों को उनके सपनों का आशियाना देकर आज सही मायने में स्वर्गीय बालासाहेब ठाकरे की जयंती पर अपने कृति के माध्यम से उन्हें सच्चा अभिवादन किया है। इस जोशीले और उत्साहपूर्ण माहौल में बाळासाहेबांची शिवसेना पार्टी की ताकत को और मजबूत करते हुए विभिन्न पार्टियों से आए असंख्य कार्यकर्ताओं ने दीपक केसरकर की मौजूदगी में बाळासाहेबांची शिवसेना पार्टी में जाहिर पक्ष प्रवेश कर पार्टी की ताकत को और बढ़ाया। साथ ही मान्यवरों के माध्यम से बाळासाहेबांची शिवसेना पार्टी नवी मुंबई जिला द्वारा प्रकाशित 2023 का कैलेंडर और डायरी का प्रकाशन भी किया गया।
इस दौरान दीपक केसरकर और सभी मान्यवरों ने जोरदार यलगार पुकारते हुए घरों का सपना पूरा करने वाले किशोर पाटकर के कार्यों को मील का पत्थर करार देते हुए कहा कि आगामी नवी मुंबई मनपा चुनाव में बाळा साहेबांची शिवसेना पार्टी के हर नगर सेवकों की ताकत के साथ नवी मुंबई में भगवा ही लहराएगा। इतना ही नहीं, मान्यवरों ने अब तक राजनीति का शिकार धोखाधड़ी की इमारतों में रहने वाले नागरिकों के चेहरे पर खुशी बिखेरने वाले किशोर पाटकर के जिद और आत्मशक्ति की सराहना करते हुए कहा कि सच्चाई और न्याय की जंग में कठिनाइयां काफी आती हैं, मगर अगर ध्येय सच्चा हो तो नामुमकिन कुछ भी नहीं। और यही किशोर पाटकर के मामले में भी देखने को मिल रहा है। इस दौरान स्वर्गीय बाला साहेब ठाकरे के उद्घोषों से संपूर्ण माहौल गूंज उठा और सभी में एक नई शक्ति का संचार होता दिखाई दिया। इस दौरान दीपक केसरकर ने नवी मुंबई नेटवर्क से बात करते हुए कहा कि लोगों की सेवा के साथ स्वर्गीय बाला साहेब ठाकरे की जयंती बेहद अद्भुत है। उन्होंने कहा कि किशोर पाटकर एक जनता का फाइटर है, क्योंकि स्वर्गीय बाला साहेब ठाकरे की कामना थी कि गरीबों को घर मिले और यही लड़ाई लड़कर किशोर पाटकर ने उनके सपने को साकार कर उन्हें सच्ची श्रद्धांजलि दी है। जेवढं प्रेम बाळासाहेबांनी मुंबईवर केलं तेवढंच नवी मुंबईत सुद्धा केलेलं आहे आणि 23 तारीखला त्यांची जयंती होत असताना त्याच्यापूर्वी या ठिकाणी नवी मुंबईमध्ये जयंती आणि ती सुद्धा लोकांच्या सेवेने साजरी करणं याच्यासाठी सारखं चांगलं काम नाही असं मी स्वतः समजतो। किशोरजी पाटकर हा लढा लढतायत आणि हा खरा लढा हा बाळासाहेबांच्या स्वप्नाचा लढा आहे, कारण गरीब लोकांना त्यांच्या हक्काचं घर मिळालं पाहिजे ही बाळासाहेबांची भावना होती आणि बाळासाहेबांचा एक शिवसैनिक ह्याच्यासाठी झगडतो आणि यशस्वी होतो हीच मनाला सुखद असं धक्का देणारी भावना आहे। मी किशोरजी पाटकरांचं या लढाबद्दल मनापासून अभिनंदन करतो आणि ज्या ज्या लोकांना घरं मिळालेली आहेत त्या सर्वांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो। वहीं बाळा साहेबांची शिवसेना पार्टी के उपनेता विजय नहाटा ने कहा कि धोखाधड़ी के इमारतों का रीडेवलपमेंट 22 वर्षों में कोई नहीं कर पाया और वही काम एकमात्र किशोर पाटकर ने 20 वर्षों के संघर्ष के बाद कर दिखाया। प्रत्येक माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो आणि प्रत्येकाला असं वाटतं की स्वप्न असतं त्याचं की आपलं घर असावं। नव्या मुंबईमध्ये सिडकोनी बांधलेली घरं काही कारणामुळे किंवा अनेक वर्ष झाल्यामुळं जीर्ण झाली होती आणि त्या ठिकाणी मागची 15 ते 20 वर्ष अक्षरशः हे लोक जीव मुठीत धरून राहत होते आणि या लोकांना न्याय देण्याचं काम माझे सहकारी माजी नगरसेवक सन्माननीय पाटकर किशोर पाटकर यांनी केलेलं आहे। त्यांनी या विषयामध्ये मागील 20 वर्ष प्रचंड मेहनत करून अंतिमतः त्याच्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत। 2200 लोकांना घरं देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। त्याच्यापैकी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 50 लोकांना त्यांची ॲग्रीमेंट आज या ठिकाणी दिलेली आहेत। ज्या ज्या इमारती पाडल्या त्या सर्व ठिकाणी काम अतिशय वेगाने आणि प्रगतीपथावर आहे। हे मोठं काम किशोर पाटकर यांनी केलं, त्याला शाबासकी देण्यासाठी राज्याचे शिक्षण मंत्री सन्माननीय केसरकर साहेब आणि आमचे सगळे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले होते। अशक्य होतं, मागची 20 वर्ष आपण पाहतो अनेक सरकार आले, अनेक लोकप्रतिनिधी आले, पण कुणालाही जमलं नाही, ते किशोरनी करून दाखवलं। वहीं किशोर पाटकर ने कहा कि PAAA करार पत्र के माध्यम से अब नागरिकों को उनके ओरिजिनल घरों का एग्रीमेंट नल एंड वाइड होगा और अब उन्हें नए घर का मालिकाना हक इस एग्रीमेंट के माध्यम से मिलेगा, और जिसके चलते अब उनके लिए एजुकेशन लोन और अन्य सुविधाएं लेना अब मुमकिन हो पाएगा, क्योंकि अब वह नए घर के ओरिजिनल ओनर हो चुके हैं। बाळासाहेबांची जयंती होती 23 तारखेला, त्यानिमित्त आम्हाला काहीतरी शुभ काम करायचं होतं, जे केल्याने बाळासाहेबांना अति आनंद झाला होईल, त्यांना बरं वाटेल, त्यांना अभिमान होईल, त्यानिमित्त आम्ही आज त्यानिमित्ताने सर्व कार्यक्रम केलं। साहेब लोकांना त्यांच्या घरांचे नवीन रजिस्टर्ड ॲग्रीमेंट दिले, स्टॅम्प ड्युटी भरलेले ॲग्रीमेंट दिलेले आहेत। त्यांचे जे ओरिजिनल ॲग्रीमेंट आहेत ते नल अँड वाईड झाले, कारण त्या बिल्डिंगच नाही ज्यांचं ते ॲग्रीमेंट होतं। म्हणून आज त्यांना आम्ही त्यांच्या जे 35,000चं घर होतं त्या जवळजवळ 1.5 कोटी 1.25 कोटीचं झालेलं आहे। त्यांना एज्युकेशन लोन पाहिजे, त्यांना फॉरेनला जायचं आहे किंवा त्यांना आता काही असेल तर त्यांना त्यांच्यामार्फत करता येईल। त्यांचा मालकी हक्क मिळाला ना त्यांना, आज ते लोक ओनर झाले।
किशोर पाटकर ने कहा कि एफएसआई के नाम पर लोगों की बार बार दिशा भूल करने का प्रयास किया गया, राजनीतिक रोटियां सेकी गई, मगर एकमात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के कारण आज एफएसआई का प्रश्न हल हुआ और रीडेवलपमेंट के तहत हजारों लोगों को न्याय मिला। आम्ही जे बांधकाम परवानगी आणल्याने जे तोडलं ज्यांचं काम प्रगतीपथावर आहे त्यात 2200 आहेत, 2200 सदनिक आहेत टोटल. ज्या गोष्टीला 22 वर्ष लागली ते शिंदेसाहेब आणि नाटासाहेबांनी 5 ते 6 महिन्यात आम्हाला करून दिलं. आता आमची मुलं बाळं जी त्या लहान घरात राहिली ती मोठ्या घरात राहू शकली असती ना, पण कधीच पैशाची मागणी साधी महानगरपालिकेच्या महासभेतनं मागणी करून मग ती शासनाकडे जाते. साधी ती मागणीच कधी केली नाही मागील सत्ताधाऱ्यांनी. तर शासन पैसा कुठनं देणार आणि दरवेळेला खोटे कागद आणून दाखवायचे पैसा आला. मी ते वाचायचो, मला माहीत पडायचं सर्व नागरिकांची दिशाभूल चालू आहे. पण शेवटी त्याचे परिणाम इलेक्शनला तुम्हाला दिसलेच काय काय झालं ते. आणि शिंदेसाहेब नाटासाहेब ह्यांनी एफएसआयची लिमिटच नाही ठेवली आहे. खरं म्हणजे लोकांना माहीत नाही किती पैसे दिले. आता कैलास सोसायटीला 8 एफएसआय मिळाला, 5.8 प्लस ॲन्सिलरी एफएसआय असा मिळून जवळजवळ 8च्या वर गेलेला आहे. त्याच्यामध्ये कमीत कमी 3 एफएसआय आहे, 3 एफएसआयची कॅप आहे. पण जी घराची डेन्सिटी असेल त्यांना 15 एफएसआय झाला तरी द्या असं त्यात लिहिलेलं आहे. विचएव्हर इज मोर लिहिलं आहे. आणि हे मी शिंदे साहेबांना पटवून दिलं होतं, साहेब आमच्या इथे सिडकोनी जी घरं बांधलेली आहेत आणि प्लॉट एरिया लिहिलेला आहे, त्या प्लॉट एरियावरती तुम्ही एफएसआय ठेवू नका. आम्ही नागरिकांना जे घरं देत आहे ते कमीत कमी घरं जे आहेत त्याच्यावरती एफएसआयचा क्रायटेरिया ठेवा. त्याच्यामुळे नक्षत्र कैलास ह्यांची घरं होऊ शकतील, नाही तर ह्यांची घरं कधीच बनवू शकली नसती. हा एफएसआय प्लॉट एरियावर नाहीच आहे. संपूर्ण नागरिकांची तिथे जेवढी घरं आहेत प्लस त्यांचा 45% जो त्यांना द्यायचा आहे इन्सेंटिव्ह, त्याच्यानंतर बिल्डरला मिळणार. त्यांना जेवढा जास्ती देणार तेवढं बिल्डरला जास्ती मिळणार अशी ती योजना आहे. आणि ती योजना संपूर्ण MMR रिजनला शिंदेसाहेबांनी मला वाटतं पहिल्या दिवशी सही करून टाकली. बोलो हे बरोबर बोलतात आहे, कारण नाही तर एकही रिडेव्हलपमेंटचं काम झालं नसतं. वहीं उन्होंने आगे कहा कि श्रेयवाद की जंग में इस काम में अड़चन लाने की कोशिश की गई, मगर उपनेता विजय नाहटा की सहायता से मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के नेतृत्व में अब नवी मुंबई के पुनर्विकास का काम मुमकिन हो पाया है. मी माझी आई अजून JN1मध्ये राहते, माझं घर आहे JN2ला, मी तिथला रहिवासी आहे. आणि मी प्रश्न नसता घेतला हातात तर कोणीच घेतला नसता, कारण हे खूप मोठी लढाई आहे. मला पहिल्या दिवसापासून माहीत होतं, कारण ही लढाई ह्याची श्रेयवादाची होती. जो कोणी रिडेव्हलपमेंटचं करेल तो पॉप्युलर होईल आणि हे मतांशी कनेक्टेड होतं, म्हणून ते होऊ देत नव्हते. उन्होंने आगे कहा कि नवी मुंबई की धोखादायक इमारतों के प्रश्न के निराकरण के बाद अब जल्द भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तों के घरों को फ्री होल्ड करने का ऐतिहासिक फैसला भी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के माध्यम से जल्द जरूर लिया जाएगा, जिसके लिए वे प्रयासरत रहेंगे. आता नाटा साहेबांनी ह्याच्या पुढे जे नवी मुंबईकर आहेत त्यांच्यासाठी येत्या 2 ते 3 महिन्यात आम्ही शिंदे साहेबांकडे जाऊन नवी मुंबईला संपूर्णपणे आणि इथले भूमिपुत्र आहेत संपूर्णपणे फ्री होल्ड करणार आहोत. आम्ही तशी मुख्यमंत्री साहेबांकडे मागणी केलेली आहे, त्यांना पटवून दिलेलं आहे की नवी मुंबईमध्ये डबल प्रॉपर्टी टॅक्स लोकांना भरायला पडतो. 2 गव्हर्नमेंट अथॉरिटी आहे, ते लोकांना फार त्रास होतो. आणि सिडकोनी तसा प्रस्ताव देखील पाठवलेला आहे शासनाकडे. आणि ह्याच्यामुळे आता नागरिकांची जी गैरसोय, जी सिडकोकडे ट्रान्सफर चार्जेस भरायला पडतात, सारखे तिथे हेलपाटे मारायला पडतात, ते 2 ते 3 महिन्यात बघा तुमच्या लक्षात येईल संपून जाणार. आता भूमिपुत्रांचा प्रश्न जवळजवळ संपलेला आहे. आमचा सिडकोच्या घरांचा मी परत सांगतो, एफएसआयची लिमिटच नाही. 10 लागला तर 10 एफएसआय द्या अशी तरतूद आहे त्याच्यामध्ये. प्लस आता हे जे आम्ही फ्री होल्ड करणार आहोत, नाटासाहेब यांनी पाठपुरावा सुरू केलेला आहे आणि देव आम्हाला लवकर त्याच्यात यश देईल. म्हणजे नवी मुंबई जवळजवळ संपूर्णपणे आपण जी लोक त्या बिल्डिंगमध्ये राहतात तेच त्या जमिनीचे मालक होणार आहेत आणि ते पण फ्री ऑफ कॉस्ट. इस दौरान इस मान सम्मान से अभिभूत ज्येष्ठ शिव सैनिकों ने कहा कि हमारी उम्र भी किशोर पाटकर को लग जाए. आज जरी माझं वय 73 वर्ष असलं, परंतु किशोर पाटकरने जे काम केलेलं आहे ते मला वाटतं या वाशीमध्ये आतापर्यंत रिडेव्हलपमेंट असं काम करायला म्हणजे कोणी नसेल असं मला वाटतं आहे. याचं कारण असं आहे की रिडेव्हलपचं शिल्पकार म्हणून आमचे किशोर पाटकर असतील असं मला या ठिकाणी वाटतं आहे. आज आमच्या हातामध्ये जरी काठी असली तरी पण त्यांचं किशोर पाटकरांचं आमच्यावरती प्रेम होतं. त्या प्रेमापोटी आम्हाला बोलवलं गेलं आणि किशोरकरांच्या
मार्फत आमचा जो सत्कार केला ते आम्हाला इथं अतिशय आनंद वाटला. वास्तू जे उभे राहत आहेत त्या वास्तूमध्ये आम्ही इथून पुढे जरी गेलो नाही तरी हरकत नाही, परंतु आमची मुलं त्याचा भोग घेतील एवढं मी बोलतो. आणि आज किशोर पाटकरला माझं आयुष्य जे उरलेलं आहे ते त्यांना म्हणजे मी माझं आयुष्य त्यांना लाभावं हीच माझी सदिच्छा आहे. किशोर पाटकर यांनी पूर्णपणे आज सतत 22-25 वर्षे करत आहेत आणि केला. कोर्ट असो, कोर्ट कचेरी, शासन दरबारी सगळीकडे लढा देऊन गोरगरिबांची जी घरं आज मोडकळीस झाली पडली होती त्या घरामध्ये त्यांना आज टॉवरमध्ये राहण्याचं त्यांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न या ठिकाणी पुरं केलं. त्यांना घरं, नवीन घरं, चांगल्या उत्कृष्ट पद्धतीचं घरं त्यांना या ठिकाणी मिळणार आहेत आणि हे काम त्यांनी केलं आणि त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावा. एवढ्या घरामध्ये राहणाऱ्या सगळ्या लोकांचा त्यांना मोठा आशीर्वाद मिळणार आहे की त्यांनी हे पुनर्बांधणीचं काम केलेलं आहे. हे एवढं मोठं काम, अवघड काम जे अनेक मंत्री या ठिकाणी होऊन गेले ते सुद्धा करू शकले नाहीत ते त्यांनी काम केलेलं आहे. एवढं मोठं लोकांच्या घराचं स्वप्न आज आमचे 592 घरं आहेत तिथे. त्या सगळ्यांचे आशीर्वाद किशोरच्या पाठीमागेच राहतील आणि खरोखर सर्व लोकांनी आमच्या स्थानिक लोकांनी बी किशोरने जे कामं केले लोकांना विश्वास पडला म्हणून लोकांनी किशोरच्या पाठीमागे उभं राहून रिडेव्हलपमेंट करून घेतलं. इथून पुढे देखील मी जनतेला आवाहन करतो की लोकांनी रिडेव्हलपमेंट करायचं, किशोरच्याच ह्याच्यानं हे करा तर तुमचं रिडेव्हलपचं स्वप्न पुरं होईल. आणि मी आम्ही सिनियर सिटीजन म्हणून आमचा जो मान सन्मान केला हा खरोखर मोठापण आहे. किशोर पाटकर मोठे आहे. त्यांनी कुठल्याही राजकारणी तर ठेवलं, तुम्ही कुठेही असा पण तुम्ही काम करता, सिनियर केलं त्याचं कौतुक केलं त्याबद्दल त्याचं मी आमच्या मनापासून सगळ्या आमच्या स्थानिक रहिवाशांचं धन्यवाद मानतो. किशोर पाटकर नसते तर हे आमचं स्वप्न पूर्ण झालं नसतं आणि त्यांच्यामुळं आमचं हे स्वप्न साकार होतं आहे. तर आम्ही जे काही आम्ही आमचे जे ओनर आहोत किंवा जे रिडेव्हलपर आहोत ते आमच्या सगळ्या शुभेच्छा त्यांच्या पाठीमागं आहेत एवढं मी नक्की सांगतो. आणि त्यांना असंच दीर्घायुष्य आणि असेच हे लाभावे असे आमची अपेक्षा आहे. भगवामय माहौल में इस जोरदार शक्ति प्रदर्शन ने नवी मुंबई में बाळा साहेबांची शिवसेना पार्टी की ताकत और लोकप्रियता को अब और बढ़ा दिया है. ब्यूरो रिपोर्ट, नवी नेटवर्क.